नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज. आपण जाऊयात एरंडोलचे प्रसिद्ध लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते माननीय निंबा कुमार साहेब यांच्या जाणून घेऊया त्यांच्या शब्दात. नमस्कार साहेब. नमस्कार. आपल्याला पुस्तक लिखनाची प्रेरणा कोणाकडून मिळाली? पुस्तक लिहिण्याची प्रेरणा माझे वडील पुंडलिक कुंभार हे हरिभक्त परायण होते. ते भजनामध्ये याच्यामध्ये जायचे आणि त्यांच्यापासून मला शिकायला मिळाले किंवा काहीतरी जीवनात करायला पाहिजे. आणि माझ्या आईने मला संस्कार दिले चांगले की बाबा तू काहीतरी करायला पाहिजे जीवनामध्ये. आणि एक आमचे गुरु निंबा वळगुजर म्हणून एरंडोलला ते कवी आहेत मोठे, त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली की मी काहीतरी लिहायला पाहिजे, काही करायला पाहिजे. तर त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. वाचनालयाची स्थापना कधी केली आपण? वाचनालयाची स्थापना मी 2007 मध्ये केली सर. माझ्या आईच्या नावाने कैलासवासी सखुबाई पुंडलिक कुंभार सार्वजनिक वाचनालय हिंगणे बुद्रुक तालुका धरणगाव. आपण कोणती कोणती पुस्तकं लिहिली आहे, कोणासाठी प्रकाशित झाली? मी पहिलं पुस्तक म्हणजे मी गट सचिव होतो. माझी सर्व्हिस जवळजवळ माझी नोकरी मी 34 वर्षे केली आणि त्या गट सचिव काय असतो त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं. पहिलं पुस्तक माझे ते प्रकाशित झालं. दुसरं पुस्तक मी माझ्या जीवनावर लिहिलंय. जीवनाचा प्रवास, मी जीवनामध्ये कसा प्रवास केला, कसा घडलो, कसा विचार, माझी कशी विचार आहेत ते सर्व मी याच्या पुस्तकात लिहिलंय. ते पण प्रकाशित झालं. नंतर तिसरं पुस्तक मी ज्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी होती त्या दिवशी प्रकाशित केलं. हे पण मी माझ्या प्रेरणेने माझ्या वाचनालयाच्या पुस्तकावरून माहिती काढून ते पुस्तक तयार केलं. आणि आता लेटेस्ट 26/3/2026 जळगाव येथे ग्रंथोत्सव महाराष्ट्र शासनाचा प्रोग्राम असतो तो. हो, तिथे मी 2 दिवस भाग घेतला आणि हे माझे पुस्तक वैराग्याचे महामेरू श्री संत गोरोबा काका याच्यावर लिहिलेलं आहे. त्याचे प्रकाशन मान्यवरांनी केलं. आपल्याला या माध्यमातून पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत का? मला जवळजवळ साहेब 16 पुरस्कार मिळाले. अजून आपले भविष्यात अजून काय करायचे सामाजिक? आता मी एक ज्येष्ठ नागरिकवर पुस्तक लिहितोय. चालू आहे लिखाण. हा, ज्येष्ठ नागरिकच्या व्यथा कशा असतात, ज्येष्ठ नागरिकांना जीवन कसं जगावं लागतं याच्यावर मी पुस्तक लिहितोय. आणि एक संस्था आहे आमची कुंभारकाम म्हणून, कुंभारकाम ग्रामीण कारागीर औद्योगिक संस्था आहे ती. मी ती 1968 साली रजिस्टर होती. ती बंद पडलेली होती. मी रिटायरमेंट नंतर ते संस्थेचे चेअरमन कमिटी माझ्याकडे आली. त्यांनी विनंती केली की बाबा तुम्ही सहकारमध्ये काम केलेलं आहे तर ही सहकारी संस्था आमची जिवंत करावा. ती म्हणजे डब घ्यायला गेलेली आहे. तर मी 2017 पासून त्या संस्थेचे कामकाज पाहतोय. बिना वेतन न घेता आणि लोकांची सेवा करतोय. जवळजवळ 15 लोकांची मी दारू बंदी तिथे केली. त्यांना मिटिंग घेऊन त्यांना सांगून त्यांचा संसार सुखाचा केला. आधी ती संस्था जळगाव जिल्ह्यात एकच संस्था आहे कुंभारकाम. तिचं काम मी आज बी पाहत आहे, जेणेकरून समाजाची सेवा कोणत्या परीने करता येईल. हा, तर सुरज साहेब तुमचे मी आभार मानतो. तुम्ही मला आता वैराट मराठी चित्रपटात काम देत आहे. ते मला फार माझ्या जीवनातल्या सुखाची आणि आनंदाची घडी. तुमचे फार फार मी आभारी आहे.